तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. धर्मदाय आयुक्त लयाची एक जाहिरात आली आहे आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आली आहे. आजच 17 सप्टेंबर आज आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. लोकमतला आज न्यूज आहे की पुढच्या या आचारसंहितेच्या आधी 3 लाख पदे, बघा बरं का, हे फार महत्वाचं आहे. 3 लाख पदे त्या ठिकाणी रिक्त पदे भरण्याची गरज आहे आणि याचं सरकारवर प्रेशर येईल. आणि निवडणुका म्हटलं की आपल्याला माहिती आहे, जाहिराती येतात, भरत्या होतात आणि त्या ठिकाणी कुठेतरी जनतेमध्ये एक चांगला मेसेज देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. त्यामुळे आगामी काळात पुढचे 2-3 महिने तुमच्या लाईफला योग्य दिशा देणारे, तुम्हाला या तीरावरून त्या तीरावर नेणारे असणार आहे. पण आज आपल्याला बोलायचंय धर्मदाय आयुक्त, निरीक्षक, विधी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लघु टंके लेखक या पदाची आपण नवीन बॅच तिची अनाउन्समेंट करतोय. 50 दिवसाची बॅच असणार आहे आणि 50 दिवसाचा स्टडी प्लॅन. आता 50 दिवसाची का ठेवली मी? 17 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबरच्या आधी पेपर होऊ शकतो असं माझं मत आहे. ओके, हे 50 दिवसाचा स्टडी प्लॅन आहे. थोडंसं परीक्षा मागे पुढे जरी झाली, कधी होणार परीक्षा, कधी होणार परीक्षा, कोणत्या पदासाठी कशा पद्धतीने तयारी करायची आहे, सिलेबसवर आपण बोललोय. पण पुन्हा एकदा कशा पद्धतीने तो सिलेबस तुम्हाला टॅकल करायचा या सगळ्या बाबी इथे देणार आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रोहिदास चोंदे पाटील हे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि अभ्यास कट्टा हे ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून घ्या. पहिला मुद्दा, पदं किती आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 179 पदं आहेत. काही जण म्हणतील कमी आहे का? अभ्यास करणाऱ्यांसाठी एक पद काफी असतं. आणि इथे तुम्हाला गट ब अराजपत्रीचं पद आहे, म्हणजे PSI STI लेवलचं पद तुमच्याकडे आहे निरीक्षकचं. आणि गट क मधलं वरिष्ठ लिपिक हे पद आहे आणि वरती तुमचं लघुलेखक ते पद, तर त्याचा पगार तुम्ही आणखी विचारू नका. या पदांची तयारी आपल्याला करायची. आता बघा, तुमच्या मनात जे प्रश्न आहे, मला जे मेसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत, या सगळ्याच्या अनुषंगाने या बॅचमध्ये मी सगळं शिकवत जाणार आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तर देत जाणार आहे. इथे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की लेव्हल काय असेल, परीक्षा कोणत्या, किती हार्ड स्वरूपाचे पेपर असतील. पहिली गोष्ट सांगतो, हे 5 पेपर जे आहेत, गट ब राजपत्रित, विधी सहाय्यक, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, तिन्ही गट ब ची पदं आहेत. आणि ही पदं जी आहेत याची लेवल थोडी अवघड असेल, यात काही शंका नाहीये, कारण की गट ब आहे, याचा पेपर अवघड स्वरूपाचा असेल. त्याच्या तुलनेमध्ये गट क निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकचा पेपर हा थोडासा मध्यम स्वरूपाचा असेल. मी त्याला सोपं म्हणत नाही. आणि या दोन्हींना बेस करून, या दोन्हींच्या ऍडजस्ट लेव्हलला मॅच करून या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे सेशनमध्ये, लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात. पहिली गोष्ट, तुम्हाला बेसिक लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपात बॅचला जॉईन केल्याबरोबर भेटून जाईल अभ्यास टाईपवर. आणि नंतर लाईव्ह सेशन, तुमचे शंका निरसन सेशन, ते सगळे या बॅचमध्ये तुम्हाला कव्हर करणार आहोत आपण. आता तुमच्या डोक्यात जे जे आता फॉर्म भरतायत, फॉर्म भरायची तारीख चालू आहे. तुम्हाला 11 सप्टेंबर पासून फॉर्म भरता येत आहेत 3 ऑक्टोबर पर्यंत. काही जणांनी फॉर्म भरले असतील, काही भरतील, काहींचं हे फॉर्म भरून झाले असतील. डोक्यात तुमच्या हे असणार आहे की बाबा परीक्षा कधी होईल. बघा, 7 दिवस अगोदर हॉल तिकीट येईल. तुम्हाला एक वेबसाईट कंटिन्यू फॉलो करायची, charity.maharashtra.gov.in, आणि परीक्षा सांगितली यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. बघा म्हणजे मी काय म्हणतोय, मग ऑक्टोबर, बघा, एक तर 3 ऑक्टोबर पर्यंत तर हे होत नाही. एक जनरल सांगतो, परीक्षा कशा पद्धतीने ठरते, कधी होऊ शकते. जनरल तुमचं 3-10 पर्यंत तर पेपर होत नाही, फॉर्म भरून घेतले जातात. आता 3-10 पर्यंत फॉर्म भरल्यानंतर एक कुठेतरी 15-20 दिवस त्यांना लागतं. अरे किती फॉर्म आले, मग ते सेंटर्स निवडायचे, या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी 15-20 दिवस तर कमीत कमी जातात. मी म्हणतो 1 महिना जातो. तर या ठिकाणी 3-10, 3-11, 1 महिना जर त्याच्यात गेला असं समजायचं. आणि मग हे जे 3-11 आहे, 3-11-2025, याच्यानंतर कधीही तुमची प्रोसेस जाहीर होऊ शकते. म्हणजे नोव्हेंबर जे म्हटलं ना यांनी, नोव्हेंबरमध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता. मग त्या अनुषंगाने आपण ते 50 दिवस काढले आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही तयारी करतोय. तुम्हाला आज एक सुवर्ण दिवस आहे. निजामांच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला होता. त्या अनुषंगाने आपण कुपन कोड तुमच्यासाठी आणलाय ऑफ 200 आणि 60% फीसमध्ये सूट दिलेली आहे. प्लस हा कुपन कोड आहे आणि याच्यात तुम्हाला 3 दिवस देतोय मी, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर. 3 दिवस तुमच्यासाठी आहे. हा कुपन कोड अवेलेबल असेल, 60% ऑफ असेल, सगळ्याच बॅचेसवर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला धर्मदाय आयुक्तची बॅच 50 दिवसासाठीची बाय करता येईल. नंतर तुमची फीस वाढू शकते किंवा इतर काही कालावधीमध्ये चेंजेस होऊ शकतात. आता तुमच्यातले बरेच जण आहेत की मला ही बॅच घ्यायची पण माहित नाहीये, मी याच्या आधी तुमचे लेक्चर बघितले. त्यांना सांगतो, तुम्ही जेव्हा ऍप डाउनलोड करतात तेव्हा ऍपमध्ये कोर्सेस, लाईव्ह लेक्चर्स, एक्झाम अपडेट्स, करंट अफेअर, स्टडी मटेरियल आणि
इतर अजून एक फोल्डर येतं, काय नाव आहे त्याचं, टेस्ट पेपर्स. तर तुम्हाला तुमचा कोर्स इथे कोर्सेस मधून जॉईन करायचा आहे आणि या कोर्सेसमध्ये मग लाईव्ह आणि कंटेंट असे दोन ऑप्शन असतील. त्या कंटेंटमध्ये तुम्ही बॅच घेतल्याबरोबर काय भेटणार ते सांगतो. धर्मादाय आयुक्त स्पेशल आपण जे काही लेक्चर्स घेतोय ते भेटतील. मराठी व्याकरणाचं आणि शब्दसंग्रहाचं पूर्ण फोल्डर असेल, 646 व्हिडिओचं, 99 टेस्ट पेपर्स आणि पीडीएफच्या फाईल्स असतील. बुद्धिमत्ता चाचणीचे 114 व्हिडिओज आहेत. मॅथमॅटिक्सचे 155 व्हिडिओज आणि 130 फाईल्स आहेत. तुम्ही म्हणते मला मॅथमॅटिक्स आहे का, मी तुम्हाला सांगतो. इंग्लिश ग्रामरचे 182 व्हिडिओज आणि जनरल नॉलेजचे 677 व्हिडिओ लेक्चर्स आणि नोट्सचे वगैरे जवळपास 250 पीडीएफ एवढं तुम्हाला घेतल्याबरोबर भेटेल. आणि त्याच्यानंतरचे लाईव्ह सेशन तुम्हाला इथे लाईव्ह लेक्चर्स मध्ये कंटिन्यू दिवसाला 2, संध्याकाळच्या वेळेस 2 डेली तुम्हाला त्या ठिकाणी भेटत जातील. त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला या कोपऱ्यामध्ये इथे एक घंटीचं बटन असेल तिथे भेटत जाईल. आता आपल्याला 50 दिवसाचा प्लॅन तर बघायचा आहे, पण त्याआधी ही परीक्षा कशी होणार आहे, काय होणार ते लक्षात घ्या. कारण बरेच जण फक्त स्टडी प्लॅन नाही, काय होणार आहे, कसं करायचं हे आपल्याला बघावं लागेल. उमेदवारांची निवड जी आहे ना गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. आता बरेच जण कन्फ्युज काय होत नाही का, काही जण हे वाचतात फक्त, जे नवीन विद्यार्थी असतात ना, 25% गुण पाहिजे, म्हणजे हे म्हणतात 200 पैकी मला 90 पडले की मी झालो सिलेक्ट. तसं नाहीये, हे किमान गुण आहे, किमान. इथे शब्द बघा, याच्या खाली असेल तर तुम्ही त्या यादीमध्ये कुठेच नसतात. तुम्हाला कमीत कमी 45 पाहिजे, त्याच्या खाली कट ऑफ लागणारच नाहीये. पण गुणवत्ता जे टॉपर आहे ना, टॉपचे 179 जण त्यांनाच घेणारे डिपार्टमेंट. हे तर तुम्हाला किती असू द्या गुण, 46 पडू द्या, 50% पडू द्या, काही नाही, पण कमीत कमी 45% म्हणजे काय, कमीत कमी 90 गुण तुम्हाला 200 पैकी भेटले पाहिजे. आणि तिकडे लिपिक टंकलेखकला 120 पैकी तुम्हाला 45%, म्हणजे एक 60% म्हणजे तुमचं 50% झालं, एक 55च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी गुण भेटले पाहिजेत. आता गुण विभागणी कशी आहे? पहिला मुद्दा, तुमचं प्रत्येक पदाची परीक्षा वेगळी होईल. विधी सहाय्यकची वेगळी होईल, निरीक्षकची वेगळी होईल, लिपिक टंकलेखकची वेगळी होईल, लघुलेखकची वेगळी होईल. ओके, याच्यामध्ये मराठी असणारे, इंग्लिश असणारे, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असणारे. बघा आता तुम्ही जेव्हा हे वाचता, ही जाहिरातीमधलं जसेच्या तसं वर्डिंग या. गणिताच्या पुढे इथे बुद्धिमत्ता चाचणी असा शब्दप्रयोग इथे केला आहे. त्या स्वतंत्र सिलेबसमध्ये काय ते तुम्हाला सांगतो मी. आणि इथे विषय ज्ञान म्हटलेलं आहे, विषय ज्ञान. इथे सामान्य ज्ञान म्हटल्यावर विषय ज्ञानाची काय गरज पडली हो? त्याचे डिपार्टमेंट बद्दल आहे ना थोडंफार, धर्मादाय आयुक्त या विषयाबद्दलचे ज्ञान पाहिजे का, त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. म्हणून आपल्याला काही प्रश्न जास्त नाही येणार, 2-3 प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात विषय ज्ञानावर, म्हणून ते आपलं करायचं. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे 4 ऑप्शन असणार तुमचे. दर्जा बघा, विहित करण्यात आलेली जी किमान शैक्षणिक पात्रता आहे का त्याच्यानुसार असेल, म्हणजे जिथे पदवी पात्रता आहे तिथे पदवीनुसार असेल. लिपिक टंकलेखकला थोडंसं त्या पद्धतीचा असेल, तिकडचा पेपर सोपा राहील बरं याचा लघुलेखकचा, तिथलची पात्रता ती वेगळी आहे, तिथे फक्त टायपिंग वगैरे पाहिजे तुम्हाला, पण तिकडे त्याचा तो पेपर थोडासा सोपा होऊ शकतो पदवीपेक्षा, निरीक्षकपेक्षा आणि लिपिकपेक्षा. हा एक मुद्दा थोडासा वेगळा आहे, विरोधाभासी आहे पण वेगळा आहे. आधी सांगताना माझ्याकडून थोडं वेगळं सांगितलं गेलं, इथे ते करेक्शन करतोय. विधी सहाय्यक 200 गुणांचा पेपर आहे, म्हणजे 100 प्रश्न असणार, कालावधी 2 तास असणार. विधी सहाय्यकचा स्वतंत्र सिलेबस वेगळा आहे, तो सिलेबस वेगळा आहे स्वतंत्रपणे, तो दिला आहे त्यांनी, त्याच्यावर वेगळं मी टाकलेला आहे. निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक जे आहे याचा सिलेबस वेगळा आहे. याचे 100 प्रश्न, 200 गुण आहे, 2 तासाचा कालावधी आहे याचा. आणि इथे तुम्हाला 45% गुण किमान मिळवायचे आहे, तो एक मुद्दा. आता याच्यामध्ये लघुलेखक, उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी यांचा सिलेबस वेगळा आहे. इथे 60 प्रश्न असणार आहे 120 गुणांसाठी आणि कालावधी 1 तासाचा असणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म ज्या पदाचा भरतायत त्याला धरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, सगळं सेम नाहीये. आणि तुमची व्यावसायिक चाचणी 80 गुणांची होणार आहे, म्हणजे 40 प्रश्न ते असणार आहे. आणि तिथे सुद्धा तुम्ही लेखीमध्ये जर 45% गुण प्राप्त केले किमान, त्या 120 पैकी तुम्ही 45% काढून घ्या. ओके, 10% म्हणजे 12 चोक 48 आणि मग ते वरचे पुन्हा तुमचे 6 54% जवळपास 54 मार्क्स तुम्हाला पडले पाहिजे 120 पैकी. ते एक तुम्हाला लक्षात येईल. व्यावसायिक चाचणी त्यांनाच देता येईल 54 पडले कमीत कमी, तर म्हणजे ते टायपिंगचं वगैरे काय असेल त्यांचं ते. आता इथे आणखी एक मुद्दा आहे, तुम्हाला हे प्लॅन करण्याच्या आधी माहित पाहिजे. तुम्ही जर सांगितलं 50 दिवसाची तयारी कशी करायची ते सांगण्यासाठी मी आलोय आणि हे काय लावलं हे माहित पाहिजे. हे माहित नसेल तर ते प्लॅन तुमचं गेलं, मग ते सगळं फसतं. ते सामान्यकरण प्रोसेस म्हणजे काय, तुमचे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होतील, एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर होतील आणि दिवसामध्ये पेपर होतील. त्यामुळे काही पेपर सोपे असतील, काही अवघड असेल. काही म्हणजे नाही माझा पेपर अवघड आला म्हणून मी नापास झालो, तसं काही होणार नाहीये. अवघड येऊ द्या, तुमचा अवघड आला, सगळ्यांचे गुण कमी होतील ना, सगळ्यांना कमी स्कोर येईल, तो ऍव्हरेज केला जाईल. त्याला सामान्यकरण मेथड म्हणतात. नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, नॉर्मलायझेशन पद्धत, त्याचं सूत्र वगैरे आहे ते तुम्ही अभ्यास करता. दुसरं नका, आपल्या गणित बुद्धिमत्ता करा व्यवस्थित. पुढे जातोय मी, नेमकं काय वाचावं आता चाललोय मी. त्या 50 दिवसात तुम्हाला काय करायचं पुढच्या, तुम्ही
ऍडमिशन 17 सप्टेंबरला घ्या, 18ला घ्या, 19ला घ्या, त्याच्यानंतर सुद्धा ऍडमिशन चालूच असणार आहे. त्याच्यानंतर ऑफ 100 हा कुपन कोड तुम्हाला भेटेल. हे 3 दिवसात ऑफ 200, नंतर ऑफ 100 भेटेल. कालावधी थोडंफार कमी जास्त होईल. तो विषय तुम्हाला ऍडमिशन तुम्ही कधी घेतलं तरी तुम्हाला आधीचे सगळे लाईव्ह झाले आणि रेकॉर्डेड भेटणारच आहे. तुम्हाला मराठी वाचायचं आहे. आता मी इथे ना थोडंसं टॉपिक कोणते वाचायचे ते सांगणार आहे. मी मराठीमध्ये ना तुम्हाला शब्दसंग्रह जास्त करायचे, 60% शब्दसंग्रह करायचे, व्याकरण 40%च करायचे. इंग्लिशमध्ये सेम आहे, दोन्हींचा रेशो सेम आहे. इथे याला निरीक्षकला 25 प्रश्न आहे, लिपिक टंकलेखकला 15 प्रश्न आहेत. ओके, लघुलेखकला सुद्धा 25 प्रश्न आहे. तर तो एक मुद्दा लक्षात घे. 15-25चा विषय तो आहे. जे तुमचं 60 गुणांचा पेपर आहे ना, 60 प्रश्नांचा, तिथे 15-15-15 आणि इकडे 25-25-25. इथे बुद्धिमत्ता चाचणी म्हटलेली आहे, पण याच्यामध्ये गणिताचाही अंतर्भाव आहे. त्याच्यावर मी पुढे चर्चा करतो. आणि सामान्य ज्ञान. आता मी इथे बोलणार आहे की 50 दिवसात हे कसं कव्हर होऊ शकतं. बघा, 50 दिवसाचं तुम्हाला आता बघा, याच्यात थोडंफार लवचिकता तुम्ही ठेवू शकता. 50 दिवसामध्ये तुमच्या 2 पद्धती आहे. एक दिवस एक विषय असंही तुम्ही करू शकतात, किंवा एक दिवस 4 विषय असंही तुम्ही करू शकता. माझं प्राधान्य असणार याला. एका दिवसामध्ये सगळ्या विषयांना थोडा थोडा वेळ द्या. काय होतं, बदल होतो. मराठी हे बघा, आता त्याच्यात तुम्ही म्हणाल किती तास अभ्यास करायचा, हा एक मुद्दा आहे. तो किती तास, तर याचं उत्तर सगळ्यांना सारखं नाहीये, कारण प्रत्येक कोण किती पाण्यात आहे हे मला माहित नाहीये. एखाद्याचा चांगला अभ्यास आहे, एखादा ऑलरेडी तलाठी भरतीची, ग्रामसेवकची, एमपीसीची तयारी करतोय, त्याने 2-3 तास जरी याचा अभ्यास केला तरी त्याचं सिलेक्शन होईल. आणि एखादा कालच आलाय, पदवी झाली आहे आणि पहिल्यांदाच परीक्षा देतोय, नवीन आहे, त्याला 8 तासही कमी पडतील. बरोबर आहे का? म्हणजे तासात गणित बसतच नाही. पण कमीत कमी मी या ठिकाणी जे माझ्या मत जे आहे, तर तुम्ही मराठीला कमीत कमी दररोजचा किमान पुढचे 50 दिवस आहे ना, किमान तुम्ही 1 तास जरी दिला मराठीला, किमान 1 तास, तरी तुमच्या 50 तासिका तुमच्या होतात. 50 तास जर तुम्ही मराठीचे केले तर मला वाटतं तुमचा स्कोर चांगला येतो, पास होण्यासारखा स्कोर येतो. इंग्रजीला मात्र इथे मी तुम्हाला एक सल्ला देईल, इंग्रजीला तुम्ही 2 तास द्या. ज्या आता प्रत्येक जण याच्यात थोडंफार कमी जास्त करू शकतो, पण तुमचं काय होतं, तुम्ही इंग्रजीला कमी वेळ देता. इंग्रजीला जर तुम्ही 2 तास डेली दिले आणि याच्यातही व्होकॅबला 1 तास द्या आणि 1 तास ग्रामरला द्या. मी तर म्हणतो व्होकॅबला 1 नाही 1.5 तास द्या, ग्रामरला अर्धा तास द्या. ग्रामरमध्ये करायचं काय, तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस करायचंय, तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे, तुम्हाला टेन्स करायचा आहे, तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच करायचंय. एवढे हे 4-5 टॉपिकच तुमच्यासाठी जास्त महत्वाचे. पंक्च्युएशन मार्क एक तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला मी ते सगळं शिकवणार आहे, ते तुम्ही बिनधास्त राहा. पुढे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, हे झाले तुमचे 3 तास. इथे सुद्धा माझं म्हणणं, इथे कंटिन्यू तुम्ही 2 तास दिलेच पाहिजे. बुद्धिमत्ता चाचणीला करा 1.5 तास डेली द्या आणि गणिताला अर्धा तास द्या. गणिताचं काय करायचंय, तर फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे, बेसिक एकदम प्रश्न जे आहे त्याच्या थोडंसं शेकडेवारीवर, नफा तोटावर, लसावी मसावीवर काही प्रश्न येण्याची शक्यता असते, तेही करावं लागेल. आणि सरासरी ऍव्हरेज सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यावर मी आणखी डेलीच्या लेक्चरमध्ये घेत राहील. सामान्य ज्ञान थोडंसं, जरी तुम्ही म्हणले ते 25 प्रश्न 15 मार्क्स आहे, पण मी म्हणतो सामान्य ज्ञानाला किमान 3 तास द्या. आणि याच्यातही तुम्हाला मागच्या 8 महिन्यामधील चालू घडामोडी व्यवस्थित करायचंय. तुम्हाला इथे मी एक गोष्ट आत्ताच सांगतो, तुम्ही पेपर दिल्यानंतर हा व्हिडिओ बघायचा, देऊन आल्यानंतर सामान्य ज्ञानाचे जे 25 प्रश्न आहे का, या 25 मधले किमान म्हणतोया, त्याचे जास्त होतील, पण किमान 5 प्रश्न चालू घडामोडीवर असणार आहे. म्हणजे जे तुम्ही 3 तास देतायत ना, याच्यातलं दररोजचं किमान अर्धा तास दररोज चालू घडामोडीचं 2-3 मुद्दे वाचत चला. अर्ध्या तासामध्ये महत्वाचे मुद्दे, आता मराठी साहित्य संमेलन आहे, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, ऑपरेशन सिंदूर आहे, टॅरिफ आहे, असे चर्चेतले मुद्दे दररोजच्या अर्धा तास. ती म्हणाल शेवटच्या 2 दिवसामध्ये मी एक चालू घडामोडीचं पुस्तक आणलं कोणाच तरी जाऊ आणि मग त्याचा रट्टा मारला, काही कामाचा नाही रट्टा. आतापासून थोडं करा. एखादं मासिक घ्या, न्यूजपेपर वाचत राहा, आधीचे प्रश्न कव्हर करत चला. आणि याच्यामध्ये तुम्हाला इतिहास करायचा आहे, विज्ञान करायचंय, भूगोल करायचंय, अर्थशास्त्र करायचंय, राज्यघटना करायचंय. आणि याचं आपलं डिपार्टमेंट बद्दल सुद्धा थोडंसं, डिपार्टमेंटचं मी टाकणार आहे तेवढं करा, जास्त करू नका. डिपार्टमेंट बद्दलच्या मुद्द्यांवर खूप जास्त वेळ देऊ नका. मी तुम्हाला त्याचे PDF टाकलेले ऑलरेडी आणि मी अजून टाकणार आहे, तेवढंच वाचा, दुसरं काहीच वाचू नका. तिथे वेळ घालवू नका. काही जण त्या डिपार्टमेंटचं वाचण्यात 2-3 दिवस घालवतील. तुमच्यासाठी 1-1 दिवस महत्वाचा, 1-1 तास महत्वाचा आहे. आता विभागाबद्दल काय विचारतील मग, तर थोडक्यात मी तुम्हाला 3च वाक्यात सांगतो. एक तर विभागाचा कायदा कधीचा आहे, कायदे नियम, आणि बस फक्त कधीचे काय, बस तेवढंच. कायदा कधीचा, कोणता कायदा, ट्रस्ट संदर्भातला, नियम कधीचे, बस कधीचे, बस एवढंच लक्षात ठेवायचं इथे. दुसरं, तुम्हाला संरचना विचारू शकतात की चला मुख्यालय कुठे, आयुक्त कोण आहेत, तेवढ्या गोष्टी.
संरचनेच्या नंतर कार्य, अधिकार आणि कार्य विचारू शकता. त्याचे मी पीडीएफ तुम्हाला देतोय, दुसरं काहीच करायचं नाही, मी देतोय तेवढंच करा. आणि मग त्या संस्था जी आहे, जे विभाग या डिपार्टमेंटला काय काय कामं करावे लागतात, ते नोंदणी वगैरे कसे, याचे बेसिक प्रश्न बस 3-4च्या वर प्रश्न येत नाही. 2-3 माझं वाक्य लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी मी तुमचे 5-7 लेक्चर, 5 टेस्ट पेपर बनवले 25-25चे, ते 125 प्रश्न करा. आणि बेसिक वरचे मी 2-3 लेक्चर घेणार तेवढे करा. एक 7-8 लेक्चर त्याचे सफिशियंट आहे, त्याच्यात करत बसू नका जास्त. आत्ताच सांगतोय मी. नंतर पेपर देऊन आल्यावर तुम्ही म्हणाल की अरे खरंच या पीडीएफच्या बाहेरचं काही आलंच नाही. आता तुम्हाला वाटतं ना, चॅरिटीची वेबसाईट आहे charity.maharashtra.gov.in, त्या वेबसाईटवर जा, खेळत बसा, बघा, वाचा, त्यातलं पीडीएफ काढा, थोडं थोडं वाचत चाला, कधीतरी टाइमपास म्हणून तुमचे प्रश्न बरोबर येऊन जातील. आता तुम्हाला मराठीमध्ये काय वाचायचं, शब्दसंग्रह, व्याकरण, ते सगळं कळालंय. इंग्रजीमध्ये तुम्हाला ग्रामर, याचा मी सिलेबसवर स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय, बुक लिस्टवर स्वतंत्र बनवलाय, तो तुम्हाला ऍपवर अवेलेबल करून देतो तुमच्या बॅचमध्ये, तो बघायचा आहे तुम्ही. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आता इथे तुम्हाला जे आता बघा, इतिहास आहे, महाराष्ट्र भूगोल आहे, हे महाराष्ट्र आणि भारताचा आहे. भूगोलामध्ये सुद्धा महाराष्ट्र, भारत आणि जग आहे, लक्षात घ्या. राज्यशास्त्रामध्ये पंचायत राज सुद्धा आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये सगळंच, आरोग्यशास्त्रासहित चालू घडामोडी, जागतिक, महाराष्ट्र, भारत तिन्ही आहे. सगळ्यात महत्वाचं रिझनिंग मध्ये काही जणांचे जे डोक्यात चाललंय ना, रिझनिंगचे टॉपिकच दिले आहे. आणि मी एक टॉपिक वाईज तुमचे लेक्चर घेणार आहे, टॉपिक वाईज. एकतर या सगळ्या टॉपिकवर हे बेसिकचे लेक्चर घेतलेले आहे. तुम्हाला बॅचला ऍडमिशन घेतल्याबरोबर हे सगळे लेक्चर ओपन होणार आहे. तुम्हाला ते तुमच्या पद्धतीने अभ्यासायचे, हे काढायचे. पण या प्रत्येकावर मी लाईव्ह सेशन घेणार आहे. ओके, बॅचमध्ये हे सगळ्या टॉपिकवर लाईव्ह सेशन होतील, याचा माझा शब्द आहे. तुम्हाला ते फोल्डरमध्ये मी अवेलेबल करून देईल. पण याच्यात जे काही जणांचं म्हणणं आहे की गणित नाही दिलेलं ना वरती, गणित हे बघा, अरिथमेटिकल रिझनिंग हा जो शब्द आहे का, बस इथे सगळं गणित आलं. काय अरिथमेटिकल रिझनिंग जे आहे तिथे, इथे नंबर सिरीज वगैरे हे तर गणिताशिवाय जमतच नाही तुम्हाला. नंबर सिरीज लक्षात ठेवा. याच्यात बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये गणित असतं, गणिताचं तुम्हाला कन्सेप्ट, बेसिक कॅल्क्युलेशन गरजेचं असतं, ते कामाचं असतं. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं इकडे वरती सिमिलायझेशन आणि डिफरन्सेस मध्ये सुद्धा गणित असतं. तर गणितही तुम्हाला थोडं बेसिक, गणित जास्त न करू, बुद्धिमत्तेचे हे सगळे टॉपिक करा आणि गणिताचं बेसिक करा. मी ते घेऊन गेलो. तुमचा अभ्यास का ऍप्लिकेशन आहे, धर्मादाय आयुक्ताची ही परीक्षा आहे आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. फॉर्म भरा आणि सिलेक्ट व्हा. धन्यवाद.